एकदा आपल्या टीम साठी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. कौतुक करायला पाहिजे. एकदा टाळा देऊन आत्मविश्वास वाढवायचा आहे ऋतिक यांचा. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला इनसाइड आउट देखना दर्जेदार चौकार. डीजे टांडेल आता जाऊ द्या, थोडेदा लेट झाला. व्हॉट अ शॉट. लेफ्टी बॅट्समन इनसाइड आउट कव्हर्सच्या वरतून जेव्हा चौकार खेचतो ना तेव्हा ती सुंदरता बघण्यासारखी असते त्या फटक्यामधली. यावेळेला शॉर्ट बॉल वरती चढून मारण्याचा प्रयत्न. कॅप मध्ये चेंडू चाललाय. दोन दोन क्षेत्ररक्षक बॉलला कव्हर करत असताना बघायला मिळतात. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या. सुमित गोमारे आपल्या टीमसाठी 4 बॉल वरती 12 रन्स बनवतोय. येस साहिल, एक दर्जेदार लढत आपण पाहतोय. गावदेवी कोल्हारे आणि त्याच्या विपक्षामध्ये वाकस 11. सुमितला सध्या क्रीडांगणावरती आपण पाहतोय, जो खरं तर नुकतीच जी कर्जत प्रीमियर लीग संपन्न झाली त्यातला बायकर मॅन आहे. हे विसरून चालणार नाही. टेक्निकली हा खेळाडू किती साऊंड आहे हे तुम्हाला या आधीचा फटका सांगून जाईल. बॉल तयार. या वेळेला मात्र स्वीप केलाय. सुंदर फटका. लोवर फुलटॉस वरती हा चौकार. त्याच्यामध्ये असलेली बॅटिंगची गुणवत्ता मैदानामध्ये सिद्ध करतोय. प्रत्येक शॉट त्याच्याकडे आहे आणि ते दाखवतोय मैदानामध्ये. फक्त असणं गरजेचं नाहीये, ते एक्झिक्यूट करणं सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. आणि ते एक्झिक्युशन सुमित गोमारे, जे नाव KPL पासून आता चर्चेत आलंय सर, ते त्याच्या दर्जाची फलंदाजी करतोय. येस डेफिनेटली. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल आपटून टाकला आणि त्याच्यावर चढवलं आक्रमण. ग्लान्स केलाय. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. येस 5 बॉल वरती 23 वरती स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतंय. ऋतिक थोडासा दुखापतग्रस्त झाला होता, मात्र आपल्या टीमसाठी गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. मात्र त्याच्यावरती आक्रमण चढवतोय तो म्हणजे सुमित. प्रेक्षकांची मन जिंकतोय खऱ्या अर्थाने. बघ साहिल, ज्या पद्धतीनं ऋतिकनं गोलंदाजी केली आहे, प्रत्येक बॉल मेरिटनुसार होता. बॅटची कडा आणि आता फार मोठी चुकी केली आहे. यापेक्षा भयानक क्रिकेटमध्ये काही नसू शकेल. इतक्या मोठ्या खेळाडूची झेल जर क्रीडांगणाच्या आतमध्ये सोपी झेल सोडताय तर त्याचं प्रायश्चित्त देखील भोगायची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल. येस सर, खऱ्या अर्थाने क्रिकेटचा सिंपल इक्वेशन आहे. टेक द कॅचेस अँड विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस अँड लूज द मॅचेस. कॅच घेतली असती तर या 23 धावा इक्वल झाल्या असत्या एका कॅचने. 23 धावा एका बाजूला आणि एक विकेट त्याच्या मेहनतीने त्यांनी मिळवली होती दुखापतग्रस्त असताना सुद्धा. साहिल, आपण एका गोष्टीला जरूर इथे विचारात घेतलं पाहिजे की ऋतिक दळवीनं टाकलेले 6 बॉल ज्यामध्ये गुणवत्ता होती ते चेंडू लूज नव्हते. सुमित गोमारेनं त्या प्रत्येक बॉलवर रचना केली आणि त्यानं फटके बनवले आणि त्यात निश्चितच कौतुक करावं लागेल फलंदाजाचं. करण बुंदेरे आलाय डाऊन दी एंड. आता त्याला संधी मिळाली आणि किरण शेळके हा गोलंदाज आता प्रतिनिधित्व करेल खरं तर वाकस 11 या संघाचं. गावदेवी कोल्हारे बनाम वाकस 11 अशी लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तुम्ही पाहतायत भावी आमदार व सरपंच चषक 2020-26 चा हा अभूतपूर्व आणि अत्यंत दैदिप्यमान असा क्रीडा सोहळा. सर लास्ट मॅच मध्ये किरण शेळकेने पहिली ओव्हर टाकली होती, 8 रनची ओव्हर. आता तो निर्णय कदाचित जो चुकलाय तो अंगलट येऊ शकतो का? कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 27 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. मात्र आता एक्सपिरियन्स गोलंदाजाचा वापर केलाय, ज्याच्यावरती जबाबदारी असणारे कमबॅक करण्याची आणि तीच जबाबदारी असणारे करणकडे ही इनिंग पुढे वाढवत नेण्याची. शॉर्ट बॉल मात्र तिथे डीप फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल, पकडेल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण झाल्यात. साहिल, एक गोष्ट आवर्जून सांगेन की पहिल्यांदा कसं व्हायचं, एखादा खेळाडू लपवायचा आहे तर त्याला लेग स्लिप पासून पार पॉइंट पर्यंत वापरा. आता तसं नाहीये. 360 अंशाची वर्तुळाची क्रिकेट म्हणजे मैदान आता पूर्ण खुली आहेत. शेताबांधांवरचं क्रिकेट संपलं आणि त्यामुळेच कदाचित या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करणं फार कठीण आहे. 4 धावा आल्यात. संघाची टोटल पोहोचली 29. पुढचा बॉल
पुन्हा एकदा नटराज स्टाईल खेळायचा होता. चेंडू आदळला जाऊन पायाला. अपील देखील तिथे स्ट्रॉंग पाहायला मिळाली आणि पंच इशारा करतायत, निर्देशित करतायत. लेग बाईटचा सिग्नल इथे मात्र आलाय. एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. 30 रन बिनबाद आपल्याला स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. सुमितला स्ट्राईक वरती आणलाय, ती रन घेतली आहे. सेन्सिबल क्रिकेट, ज्याच्या बॅटवरती बॉल येतात, ज्याला बॉल फुटबॉल सारखा दिसू लागलाय, तो सुमित गोमारे स्ट्राईक वरती आलाय. साहिल, हे फार महत्वाचं आहे की इन्फॉर्म फलंदाज कोण आहे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, त्याला तुम्हाला संधी देता आली पाहिजे आणि तेच काम सध्या करण बुंडरे करतोय. बॉल तयार. हा बॉल लेट खेळलेत. ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉल वरती येईल, फील्ड करेल, तोपर्यंत चुकीची फेकी. इथे रनआउटची संधी निर्माण झाली असती जर क्विक बॉल वरती आले असते. अशा वेळेला जेव्हा सर पहिल्या 9-10 बॉल वरती बऱ्याचशा रन येतात, तुम्हाला फिल्डिंग मध्ये एखादा एक्स्ट्रा एफर्ट, एखादा चमत्कार करून दाखवावा लागतो. सध्या तुम्ही सुमित गोमारेला क्रीडांगणावरती पाहतायत. नुकतीच मागच्याच आठवड्यात आमच्या वाडा भिवंडी ग्रामीणमध्ये एक स्पर्धा झाली SP बिलोशीची. भावेश पवार तिथं 5 वाजताच पोहोचला होता आणि स्पर्धा सुरू झाली 7-7:30ला. तोपर्यंत त्यानं जवळजवळ 100-150 बॉलचा सराव केला होता. कन्सिस्टन्सी काय, तुमच्या पोटेन्शियली तुम्ही किती स्ट्रॉंग आहेत. कदाचित आता सुमित गोमारेकडे पाहिल्यानंतर असं वाटतं पोटेन्शियली स्ट्रॉंग खेळाडू आहे, त्याचा आत्मविश्वास फार मोठा आहे. ज्या पद्धतीने त्यांना 9 चेंडूंमध्ये 28 धावा केल्यात आणि इथून पुढे देखील तो मॅचला कॅरी करेल, कारण सामना 4च षटकांचा आहे. त्याला माहिती आहे इथं स्वतःच्या क्षमतांना वाव द्यावा लागणार आहे. साहिल, मात्र तेवढेच दर्जेदार गोलंदाजी चालू आहे. 4 बॉलवरती फक्त 4 धावा खर्च केल्यात. कमबॅक ओव्हर, संघाचा अनुभवी खेळाडू, सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू आपला अनुभव पणाला लावतोय. स्टेप आउट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, तिथे क्षेत्ररक्षक साधा सोपा झेल धरणीला दान करतोय. टेक द कॅचेस अँड विन द मॅचेस, असं सुंदर समीकरण आहे, मात्र ते बिघडवताना दिसतोय हा क्षेत्ररक्षक. आ बैल मुझे मार अशी अवस्था क्रीडांगणाच्या आतमध्ये. म्हणजे गोलंदाज यापेक्षा अजून काय परफॉर्मन्स देईल. एक यष्टीरक्षकानं साधा सोपा झेल सोडला, आता इतकी सोपी झेल एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफमध्ये सोडली आहे. म्हणजे इथून मी तर म्हणेन की बाकी सगळ्या गोष्टी आता नशिबावर सोडून द्याव्या लागणार आहेत. गावदेवी कोल्हारे या संघाच्या विपक्षामध्ये वाकस 11 या संघाला क्षेत्ररक्षण करत असताना. सर कहते हैं ना, जब चॅम्पियन्स खेलते हैं तो लक भी साथ देता है. असंच लक साथ देत आहे त्याच्या खेळाला सुमित गोमारे यांच्या. बॉल तयार. फटका चांगला आहे, बॉटम हँडचा वापर चांगला केला गेलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध, जिथून एक सिंगल प्राप्त होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जी जाऊन पोहोचली आहे. विथ द हेल्प ऑफ दिस सिंगल रन स्कोर फ्लायज टू दी 34. लॉस ऑफ विदाउट विकेट लॉस या धावा मात्र इथे सजवल्यात. हे फार महत्त्वाचं आहे निशांत, की ज्या पद्धतीनं विदाउट विकेट एकही गडी न गमावल्यानंतरचा उंचावलेला आत्मविश्वास. आणि मी बऱ्याचदा म्हणतो ना की बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, आत्मविश्वास जर तुमच्याकडे आहे ना तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, तिथं सक्षम आणि यशस्वी नेतृत्व करण्याचं धाडस तुमच्यामध्ये आपोआप येईल. कदाचित तेच काम इथे सुमित गोमारे आणि करण बुंदेरे करतायत. आणि तोच आत्मविश्वास किरण शेळके यांनी मैदानामध्ये दाखवला. त्यांची गुणवत्ता, त्यांचा अनुभव मैदानात दाखवला. पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावा खर्च झाल्या होत्या. या ओव्हरमध्ये त्यांच्या वैयक्तिक 6 रन्स आणि एक्स्ट्राचे 7 रन्स त्यांच्या ओव्हरमध्ये आल्या. जरूर आपल्याला एक स्कोर कार्ड बघायला मिळते 34 वरती 0. मात्र जर फिल्डिंगची थोडीशी चांगली साथ या पुढे जर लागली 12 बॉलमध्ये तर रोखू शकतात. मात्र जी साथ, जे स्टार्ट त्यांना मिळालाय, त्या स्टार्टला, त्या ट्रेलरला पिक्चरमध्ये कन्वर्ट करू शकतील का निखिल सर सुमित आणि करण? किरण शेळकेचं कौतुक मी जरूर करेन, कारण एक षटक क्रेडेन्शियली टाकत असताना त्यांना फक्त 6 धावा खर्च केल्या. आणि आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहतो ना, सराव जसा संध्याकाळी सुरू होतो, प्रत्येक जणाचा भर हा गोलंदाजी टाकण्यावर, फलंदाजी करण्यावर असतो. क्षेत्ररक्षणाकडे कोणाचंच लक्ष नसतं आणि कदाचित तीच उणीव इथे वाकसकरांच्या माध्यमातून जाणवली आहे. परंतु इथून कमबॅक करावा लागणार आहे. अजून 2 षटकं शेष आहेत. या 2 षटकांमध्ये वाकस संघाला कमबॅक करावा लागणार आहे. गोलंदाजी मार्क वरती सचिन यांची निवड केली आहे. लास्ट मॅच मध्ये हाणामारीचं षटक टाकलं होतं, 2च रन दिल्या होत्या. पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. ग्रामीण क्रिकेटची खासियत आहे, तुम्ही चांगलं खेळ करता, तुम्हाला लवकर चान्सेस मिळतात.
लेफ्टी बॉलरचा वापर, गतीमध्ये बीट केलं, बॉडीवरती बॉल जाऊन आदळलाय. बऱ्याच काळानंतर एक डॉट बॉल आलाय, ज्या डॉट बॉलची गरज आहे त्या फिल्डिंग टीमला. आणि असंच काम सचिन यांना करावं लागेल, कारण की त्यांच्या नावात सचिन आहे. नाही, सचिनला जर तुम्ही आता पाहिलं तर तो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि त्याला दैविक नॅचरल शक्ती प्राप्त आहे. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांना मिळणारा नॅचरल स्विंग आणि छोट्या छोट्या खरं तर देशटीचा खेळाडू आहे. फिंगर रोल देखील करतो, जेव्हा बॉल रिलीज करतो फिंगर रोल करतो आणि त्याची अडचण आता फलंदाजांना जरूर होणार. लोअर फुलटॉस होता, हलक्या हातानं सॉफ्ट हँडचा वापर करत स्टिअर केला बॉल ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफमधून प्रोटेक्शन आलंय. एकच धाव इथून प्राप्त होईल. 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाची टोटल पोहोचली आहे 35 धावा. साहिल तर करण यांनी तर इरादा स्पष्ट केलाय. स्ट्राईक रोटेट करून सुमित यांना सांगितलंय जे करायचंय तुम्हाला करायचंय. नॉन स्ट्राईक एंडवरून मी फक्त आनंद घेणार आहे, ज्या प्रकारे ते आनंद आतापर्यंत घेत आहेत. 10 बॉलमध्ये 29 धावा बनवल्यात. मात्र काम अजूनही झालेलं नाहीये. क्रिकेट असा खेळ आहे, कधी रंग बदलेल कोणीही सांगू शकत नाहीये. मात्र जे आता प्रेक्षक उरलेत, पहिले असतात ती गर्दी आणि शेवटला उरतात ते खरे क्रिकेटचे दर्दी. सर्व प्रेक्षकांचं सुद्धा स्वागत आहे. रनअप मध्ये व्यत्यय आलाय. गोलंदाज चालाक आहे, गोलंदाज हुशार आहे, थांबला. बऱ्याच वेळेला आपण बघतो नवीन खेळाडू जेव्हा गोलंदाजीसाठी येतात, जेव्हा चान्सेस मिळतात अशा प्रकारची चुकी करतात. रनअप चुकल्यानंतर कधी तुम्ही थांबा. एक्स्ट्रा टाकण्यापेक्षा, एखादा नो बॉल पडण्यापेक्षा थांबलेलं कधी कधी मळतात ना, तुम्ही थोडं थांबलात म्हणजे तुम्ही झुकला नाही आहात. ह्या वेळेला बॅट जोरात फिरवली होती, टायमिंग नाहीये. अलोंग द कार्पेट चेंडू आपल्याला डीप मिड विकेटला बघायला मिळतोय. तिकडे क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतील, फेकतील तोपर्यंत आली आहे सिंगल. पहिल्या ओव्हरचा खेळ जर वगळला ना सर, तर दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा आणलंय वाकस टीमला. समय समय का खेळ है. मी एवढंच सांगेन की वेळ फार बलवान आहे. ही वेळ कधी कोणाला हिरो बनवेल, कधी कोणाला झिरो बनवेल हे सांगणं फार अवघड आहे. त्यामुळे नियतीशी निसर्गाशी फार प्रामाणिक असणं गरजेचं आहे. सचिन निघाला, पहा बॉल रिलीज करतानाच त्याचा फिंगर फोर्स तुम्ही पाहिला, ज्या माध्यमातून तदनंतर चेंडूला खेळणं देखील कठीण झालं होतं फलंदाजाकरता. सेल्फ फॉलो थ्रू इतका स्ट्रॉंग बनवलाय की त्यानं धावा देखील रोखल्यात. फक्त 3 धावा सचिननं 4 चेंडूंच्या खेळात खर्च केल्यात. संघाची टोटल प्रथम फलंदाजी करत असताना टीम गावदेवी कोलारे पोहोचले फक्त 37 या आकड्यावरती. या बॉलवरती त्यांनी फॉलो थ्रू वरती बॉल अडवला सर, पण फेकला नाही. त्याला माहिती आहे की सिंगल गेली आहे, एक्स्ट्रा आपल्याला द्यायच्या नाहीयेत. ह्या वेळेला बॅटच्या रडार मध्ये त्याला समोरच्या दिशेला उडवलाय आणि कॅच खालती. क्षेत्ररक्षक ऋतिक दळवी करणार नाहीये कोणती चुकी. या वेळेला मात्र फलंदाज सुमित गोमारे बॅक टू द डगआउट. डीजे